नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीच्या दुसऱ्या भागातलं पुढचं प्रकरण, अर्थात सीझन 2 प्रकरण दुसरं. आजीने नंतर चांगलं महिनाभर रुहीला आपल्याजवळ ठेवून घेतलं. तेव्हा आत्या आणि मंगे काकूंनी रुहीचं आणि बाळाचं तेलपाणी स्वतः केलं होतं आणि महिनाभरानंतर रुही आणि मुंगळ्याच्या हातापाया पडण्यामुळे त्या पोराचं बारसं अगदी साध्या पद्धतीनं आमची पुरुष मंडळी शेतावर गेल्यावर आजीनी सातमाईंच्या पारावर केलं. तेव्हा मुंगळ्या आणि रुहीनं आपला मुलगा रामोशी वाडीत झाला म्हणून त्याचं नाव रामशा ठेवलं. त्यावेळी आत्यानं पुरणपोळ्या केल्या होत्या. बारशाच्या वेळी मुंगळ्या आजीला गहीवरून म्हणाला होता, आजी, सातमाई बोलल्या होत्या का मला खजाना गावल. मग हा खजाना यो रामशा मला गावला बघ आजी. म्या तुझा मंगा अक्काना आनंदी आख्याचा यो उपकार कवा पण विसरणार नाही. ते ऐकून त्यावेळी आजी फक्त हसली होती. परंतु पुढे आजीचे हे सगळे उपकार विसरून त्यांनी आपली धनगरी बेरकी जात सातमाईंच्या वाड्याला दाखवली होती. त्यावेळी मात्र शिवाकाकांचं ते वेळोवेळी ओरडणं आजीला पटलं होतं, पण त्यावेळी वेळ निघून गेली होती. माझ्या आजी, आत्या आणि मंगे काकूंनी रुहीचं बाळणपण नीट केलं. तिच्या पोराचं बारसंही केलं. त्या दोघांना त्या दिवशी गुळपाणी आणि भरपूर पुरणपोळ्या खायला घातल्या. नंतर रुही आपल्या रामशाला घेऊन आपल्या झोपडीत गेली. तेव्हा आजी आणि आत्याला थोडासा निवांतपणा मिळाला होता. याच दिवसात रामकाका एकदा आपल्या द्रुपाला घेऊन आमच्या सातमाईंच्या वाड्यावर आले होते. आल्या आल्या रामकाकांनी आणि द्रुपा काकूंनी आजीच्या पायाला हात लावला. तेव्हा आत्या बाहेर येत म्हणाली, अरे वा, आज खालच्या मळ्यातले खोत इथे कसे. तसे रामकाका आजीजवळ बसत म्हणाले, आये, द्रुपाला 2 वेळा अंगावर गेलं आहे. मी तिला डॉक्टरकडे नेलं तर ते म्हणतात असं होतं कधी कधी. तेव्हा आये, तू हिला सातमाईंच्या पायावर घालून हिच्यावर त्यांचा पदर मागून हिची ओटी भरायला सांग. तेव्हा त्यांना माझी आजी म्हणाली, राम्या, अरे तुमचा लिंबोण्या त्या शिवा भक्ताकडनं जिथे तिथे उतार्याची पानं ठेवतो. आता कुणाला पान ठेवणं म्हणजे त्यात अनैसर्गिक असं आलंच का नाही. त्यात कुणी तिन्ही सांजेला हातात डबकं घेऊन असं एखादं उतार्याचं पान ओलांडून झाडाखाली बसल्यावर काहीतरी बाधा होऊन असं होणारच ना. द्रुपानंही उतार्याचं पान ओलांडलेलं असावं. हे ऐकून रामकाका वैतागून म्हणाले, आये, मी किती वेळा लिंबोण्या दादाला या इथे तिथे पान ठेवण्याबद्दल बोललो होतो, पण तो माझा ऐकेल तर ना. अगं, त्या शिवा भक्ताला जेव्हा फुकटची दारू आणि कोंबडी पाहिजे असते तेव्हा हा जिथे तिथे ही पानं मंत्रवून ठेवतो. काल मी स्वतः एक पान ओलांडून घरात आलो होतो. अगं, काल वैजूला साधा ताप आला होता तर दादा चालला शिवा भक्ताला बोलवायला शिरगुप्पीला. तेव्हा रमी वहिनीने माझ्याच सांगण्यावरनं वाड्यात असा राडा केला. मी सरळ वैजूला घेऊन माझ्या घरी आलो आणि द्रुपानं तुळशीची पानं, काळी मिरी, गूळ, कांदा, आलं घालून चांगला काढा 2 वेळा वैजूला दिला तर ती बरी झाली. पण आता हे लिंबोण्या दादाला सांगणार कोण. तसं आजी म्हणाली, अरे आत्या, त्या लिंबोण्याची देखील तितकीशी चुकी नाही म्हणता येणार. कारण लेकरा, आपण पडलो शेतकरी, पाऊस पाण्यावर आपलं जीवन अवलंबून असतं. तेव्हा निसर्गाच्या सानिध्यातल्या काही गोष्टींना आपल्याला जपावं लागतं. पण त्याचा अर्थ असा नाही की उठसूट कुण्या भक्ताला कोंबडी दारू देऊन पानं ठेवत राहायचं. आता मी त्याला काही बोलावं तर तो लगेच मला सुनावतो की आये, तू नाही का सातमाईंना झपाट्याला वर्षाकाठी का होईना पानं ठेवतेस. तसंच मी सुद्धा करतो. मग आता राम्या, मला सांग, मी त्याला काय बोलणार रे. आता तू द्रुपाला कधी तिन्ही सांजी वाड्याच्या बाहेर पाठवू नकोस. तरी पण काय रे, लिंबोण्यानं तुला सातमाईंकडे जाण्याची परवानगी कशी दिली रे. रामकाका हसत म्हणाले, आये, अगं, द्रुपाच्या नावानं शिवा भक्ताला कोंबडी आणि दारू देऊन झालं आहे. तो शिवा भगत म्हणतो, द्रुपाला बांधावरच्या काळ्या घोड्यावरून येणाऱ्या देवचाराची दृष्ट लागली आहे म्हणून द्रुपाचं हे असं होतं आहे. आता त्या देवचाराला पान ठेवल्यावर सगळं नीट होईल. आणि त्याच्या 3ऱ्याच दिवशी द्रुपाला पुन्हा अंगावरनं गेलं. त्यावेळी दौलती दादा, पार्वती काकू आणि रमी काकूसुद्धा म्हणाले की राम्या, तू अगोदर द्रुपाला सातमाईंच्या पारावर नेऊन त्यांचा पदर माग. आणि ते ऐकून आजी उठली आणि म्हणाली, चल द्रुपा.
तेव्हा आजीनं द्रुपा काकूंना सातमाईंच्या पायावर घालून त्यांचा पदर द्रुपा काकूंवर मागितला. तेव्हा द्रुपा काकू हात जोडून म्हणाल्या की सातमाईंनो, माझी ओटी भरा, मी तुम्हाला पूर्ण वर्णाचं जेवण घालीन. नंतर चहा पिऊन रामकाका द्रुपा काकू आपल्या वाड्यावर गेले होते. त्यानंतर मात्र द्रुपा काकू कधीही डबडं घेऊन शेताखालच्या झाडाखाली गेल्या नव्हत्या. त्यानंतर लवकरच आमच्या द्रुपा काकूंना दिवस गेले. तिचं बाळणपण आजी आणि आत्यानीच केलं. आमच्या रामकाकांना पहिला मुलगा झाला, तो गोरापान धनंजय. त्यावेळी आमचे रामकाका सातमाईंच्या पारावर येऊन धो धो रडले होते. तर आमच्या सातमाईंनी आणि गावानं रामकाकांनी दिलेलं पूर्णावरणाचं जेवण जेवून ढेकर दिलेली होती. एकदा आमचे लिंबोणी काका आमच्या वाड्यावर नांगरणीचा फाळ मागायला आले होते. त्यावेळी आजी तातूला कडबा वरपर्यंत कसा रचायचा हे सातमाईंच्या पारावर बसून सांगत होती. तेव्हाच आमचे लिंबोणी काका तिथे आले. त्यांनी आल्या आल्या आजीच्या पाया पडून सातमाईंच्या ते पाया पडले. डोळे मिटून हात जोडून म्हणाले, माझ्या सातमाईंनो, या माझ्या वाड्यातल्या माणसांना, माझ्या शेतातल्या घरातल्या बांधावरच्या सगळ्या भूतांना तू सांभाळून ठेव. हे ऐकताच माझी आजी खो खो हसत त्यांना म्हणाली, अरे लेकरा लिंबोण्या, तू एक नाव घ्यायचं विसरला बघ. अरे शिवा भक्ताला सांभाळून ठेवायला तू सातमाईंना सांगितलं नाहीस? अरे त्याला काही झालं तर तुझी उतार्याची पानं ठेवून तुझी कोंबडी कोण खाणार? ती दारू कोण पिणार? तेव्हा लिंबोणी काका हसत खेळकरपणे म्हणाले, आये, इकडं आपला नागो असताना आम्ही आमच्या शिवा भक्ताचं नाव कसं घेणार? सातमाई माझ्यावर रागवतील ना. आणि ते नांगराचा फाळ घेऊन आल्यानंतर माझी आजी आत्याला म्हणाली, हा लिंबोण्या एक विचित्र वल्ली आहे बघ. आजी नंतर ओसरीवर आली तेव्हा इरली काकू आत रडतच होत्या. तशी आजी गप्प ओसरीवर खाली मान घालून बसली. तेव्हा तिला ओळखणारी आत्या चटकन तिच्याजवळ येऊन बसत म्हणाली, आहे काय झालं, तुला बरं नाही का? तशी आजी तिच्याकडे वैतागानं बघत म्हणाली, आनंदे, मला काय धाड भरली आहे? मला माझ्या इरलीचं वाईट वाटतं बघ. काय दशा करून घेतली आहे तिने आपली. आनंदे, मी अनेकदा विचार करते, हे असं कसं झालं? अगं, गावातली आजारी पोरं सातमाईंच्या पायावर घातली ती बरी होतात. आपल्या सखाला देखील आपण सातमाईंच्या पारावर घालून त्यांची क्षमा मागितली होती का नाही? तर त्यांनी इरलीची, तिच्या घरच्यांची चुकी पोटात घालून का नाही सखाला सांभाळलं? आणि एखाद्या समईच्या ज्योतीसारखी स्थिर असणारी आमची आत्या आपल्या वृद्ध आईला जवळ घेऊन म्हणाली, आई, अगं देव असू दे की आपल्या सातमाई असू देत, पण जे प्रत्येक माणसाचं प्राक्तन असतं तसंच ते घडतं. आणि जर ते तसं घडलं नाही तर मग आहे त्या दैवावर विश्वास ठेवणार कोण? अगं, प्रत्येक माणसाचा गेल्या जन्मीचा भोग या जन्मात त्याला भोगावा लागतो. तसंच ज्याच्या आयुष्याची दोरी मध्येच तुटली तर त्याला इथून जावंच लागणार ना. आणि तसंच नेहमी घडतंय, घडत राहील. म्हणून आपल्या बाचं आणि सखाचं तसं झालं बघ. पण तू सातमाईंवर विश्वास ठेव. त्यांनी सांगितलं आहे म्हणजे आपला सखा परत येईल आणि तो त्याचा पुनर्जन्म असेल. आये, अगं, माझ्या सुरेश रमेशचे बाबा गेले, तो भोग मी भोगायचा होता. आणि आता सखा गेला, तो भोग इरली वहिनींनी आणि वाड्यानी भोगायचा आहे. त्याला सातमाई काही करू शकत नाहीत. अगं, काही काही नियमात तसंच घडायचं असतं. तरी सखा परत येणार याच्यावर माझा विश्वास आहे. हे ऐकताना आजी रडत म्हणाली, आनंदे, अगं, जाणारा सुखानं निघून जातो गं, पण त्याच्या मागे राहणाऱ्यांचे काय हाल होतात हे तो भोगणारा जाणतो. अगं आनंदे, आपला सखा परत येणार, पण कुणाच्या पोटी? गुणाच्या, शेवंतीच्या, मंगीच्या का कमळीच्या कुशीत? का आता राणी गरोदर आहेत तिच्या कुशीत? अगं, त्याने कुठेही त्याच रूपानं जन्म घेतला तरी इरलीची आईची माया तो कसा घेणार आणि ती देणार कशी? उलट आपल्या सखाला दुसरीकडे बघून इरली मरून जाईल. सांग आनंदे, हे सगळं मग आपल्याकडे का घडलं? हे कसलं कोड आहे? तेव्हा आत्या काहीही न बोलता ती आपल्या आईला उठवून हळूहळू आपल्या चुलीजवळ आली. रुही आणि मंगळ्याला गुटगुटीत त्याच्या मामाच्या तोंडवळ्याचा छान रामशा झाला आणि आता मंगळ्याला दाजीच्या राणीच्या बाळणपणाचे वेध लागले होते. त्यावेळी रुया त्याला म्हणाली, राणीला 7वा महिना सुरू आहे, त्यामुळे दगडफोडी मिळायला साधारण 3 महिने तरी थांबावं लागन.
त्यावेळी तो भाकरी खाता खाता रुईला म्हणाला, रुया, अगं तुम्ही बायका 4-5 महिन्यात का नाही बाळंत होत बरं? ते ऐकून रुही खो खो हसत म्हणाली, अहो कारण सर्वांना तुमच्यासारखी दगडफोडे आणायची घाई नसते, म्हणून त्या सावकाश 9 महिन्यांनी बाळंत होतात, समजलं का? तसा मुंगळ्याही हसला. तरी आत्ता देखील मुंगळ्या रोज आपल्या जमिनीतले ते कधीही न संपणारे दगडधोंडे उचलत राबत होता एका झोपडीसाठी. मुंगळ्याला आयुष्यात प्रथमच मिळालेल्या त्या कातळाच्या जमिनीची विलक्षण अपूर्वाई वाटत होती. कातळाची का असेना, या मांजरीवाडीत तो जमिनीचा तुकडा त्याच्या स्वतःच्या मालकीचा होता. त्या जमिनीच्या तुकड्याच्या कागदावर त्याचं नाव, त्याचा अंगठा होता आणि आयुष्यात त्याला पहिल्यांदा काहीतरी गवसलं होतं. त्या जमिनीवरून कोणी त्याला हाकलून देणार नव्हतं की त्याचं झोपडं पेटवून देणार नव्हतं. आता बाळंत झालेली रुही मात्र मुंगळ्याबरोबर त्या कातळाच्या जमिनीत जात नव्हती. मुंगळ्या गेला की ती सरळ आपल्या रामशाला घेऊन आत्याच्या खोलीत जाऊन बसत असे. तिथे ती कधी शेंगा फोड, कधी ज्वारी साफ कर, कधी कापसातल्या बिया काढ, असली अनेक बारीक सारीक कामं आजी आणि आत्याबरोबर करत राहील. आत्याही त्या ओल्या बाळंतिणीला विशेष काम देत नसे. रुही या दिवसात आजी आणि आत्याच्या फार जवळ आली होती. आजी आणि आत्याबरोबर ओसरीवर काही काम करताना रुहीनं त्यांना आपल्या आईवडील आणि भावाबद्दल, तिच्या उरणच्या घराबद्दल सगळं अगदी हसत डोळे ओले करून सांगितलं होतं. तसंच तिच्या आणि मुंगळ्याच्या प्रेमाबद्दलही तिने लाजत लाजत सगळं सांगितलं होतं. आमची आत्या दुपारी मुंगळ्या आला की त्या दोघांना वाढत असे आणि संध्याकाळी जाताना रात्रीचं जेवण देखील ती त्यांना बांधून देत होती. तिला नेहमी रामशाला बघून आपल्या सखाची आठवण येत असे. रुही आता त्या बाळंतपणामुळे अनायसे आजी आणि आत्याच्या फार जवळ आली होती, तर रामशा आता आजीच्या जवळ असायचा आणि त्यावेळी आजीला, आत्याला आपल्या सखाची फार आठवण येत असे. आता मुंगळ्या आपल्या त्या एकाच बकरीला आपल्याबरोबर नेऊन तिथेच चरायला सोडून हातात वेळा घेऊन थोडं इथलं तिथलं गवत कापून तिच्या पुढ्यात टाकत असे. रुया रोज सकाळी त्या बकरीचं दूध काढून मुंगळ्याला प्यायला द्यायची आणि नंतर वेळी अवेळी होणारा चहा ती त्याच दुधाचा करायची. एकदा रुहीनं आपल्या बकरीच्या दुधाचा एक तांब्या भरून आजीला आणला होता. त्यावेळी ते उग्र वासाचं पिवळं दूध आमच्या वाड्यात कोणालाही आवडलेलं नव्हतं. त्यात ते दूध पचायला फार जड असतं, म्हणून काही विशेष असं ते मुलांना दिलं जात नाही. पण त्यावेळी आजी म्हणाली, रुही, यापुढं तू माझ्यासाठी कधीही काही आणायचं नाही. अगं तू ते बकरीचं दूध एवढ्या मायेनं मला आणलंस, म्हणून मी त्याचे 4 घोट घेतले, सगळ्यांना दिले. पण लक्षात ठेव, हे तुझं माहेर आहे आणि माहेर मुलीकडनं काही घेत नाही. ते ऐकून रुहीने आजीचे पायच धरले होते. आता रुही आमच्या वाड्यात काम करते म्हणून शिवाकाकांची बडबड जरा थांबली असली तरी पूर्णपणे थांबली नव्हती. त्यांना आमच्या सातमाईंच्या वाड्यात या धनगरणीचं येणंच पसंत नव्हतं. तसं एकदा मुंगळ्या रामशाला आणि रुहीला घेऊन किन्ना काकांच्या वाड्यावर गेला होता. त्यांनी कांता आजीच्या, किन्ना काकांच्या पायावर रामशाला ठेवून त्यांचा आशीर्वाद मागितला होता. तेव्हा कांता आजीने रामशावर वळून त्याला सुब्बर ज्वारी आणि कावत्याचा लहानपणीचा चांदीचा करगोटा दिला होता. तर दुमी आणि गंगू काकांनी कावत्या मावत्याचे खंडीभर लहानपणीचे कपडे तिला दिले. जाताना किन्ना काकांनी मुंगळ्याला बाजूला घेतलं आणि म्हणाले, अरे मुंगळ्या, आता तू माझ्या नोकरीला लाग. मी बाबळीच्या रानातलं झोपडं तुम्हाला देतो ना नीट करून. तुझी आणि तुझ्या कुटुंबाची भाकरीची जबाबदारी मी घेतो. तू त्या कातळाच्या जमिनीचा नाद सोड. तसा मुंगळ्या म्हणाला, मालकानू, मला विचार करायला वेळ द्या. रस्त्यावर आल्यावर रुही मुंगळ्याला जरा रागानं म्हणाली, काय हो, तुम्ही त्या वंगाळ माणसाच्या पायावर रामशाला घालायची गरज होती का? तेव्हा तो हसत म्हणाला, रुया, अगं लंगड्या किन्ना काकाच्याच पायावर मी रामशाला घातलं नाही, तर आता मांजरीवाडीतल्या सगळ्या सधन शेतकऱ्यांच्या पायावर रामशाला घालून चांगली फुकटची कमाई करून घेणार आहे. रुया, तुला माहिती नाही, अगं त्या वेळेला तसं वागून बकरं कापायचं असतं. त्यावेळी रुयाला आपल्या नवऱ्याचं ते बोलणं न पटूनसुद्धा ती त्याचा हिरमोड होऊ नये म्हणून काही बोलली नव्हती. पण नंतर खरंच त्या धूर्त मुंगळ्यानं प्रत्येक सधन शेतकऱ्याच्या वाड्यावर जाऊन त्यांच्या पायावर आपल्या रामशाला घालून खूप काही मिळवलं होतं. आमचा मुंगळ्या आता आपल्या कातळाच्या जमिनी दिवसभर राबून भाकरी खाण्यास मात्र सातमाईंच्या वाड्यावर हजर व्हायचा.
आमच्या आजीनं रुयाला आपली मुलगीच मानल्यामुळे तो आता आमच्या वाड्याचा जावईच झाला होता ना. एकदा मात्र काय झालं, रुया आणि मुंगळ्या आमच्या ओसरीवर भाकरी खात असताना अचानक तिथे आलेले नागो काका त्याला म्हणाले, गड्या मुंगळ्या, सातमाईंचा सांगाव आहे, तुला गुप्तधन मिळणार आहे. तू गब्बर होणार आहेस, तरी तू आमच्या सातमाईंच्या वाड्याला आणि मांजरीवाडीला त्रास देऊ नकोस, आपल्या वाटेने निघून जा तू. हे ऐकून पानांनी रंगवलेले दात दाखवत मुंगळ्या हसत म्हणाला, मालकानू, तुम्ही काय पण बोलून शान महा फज्जा उडवू नका सा. अहो, माही आजी आणि आनंदी अक्का आहे म्हणून शान म्या यो भाकर कांदा खातो आणि म्या कावा गब्बर माणूस होणार आहे. पण माया रामशाला मात्र म्या गबरू करणार आहे, त्याला म्या कुस्तीच्या फडामध्ये कुस्ती मारायला लावणार आहे. तेव्हा रुहीच्या मुंगळ्यानं आमच्या नागोकाकांचं ते बोलणं हसण्यावारी नेलं होतं. तरी देखील मनातनं तो चरकला होता, कारण मांजरीवाडीतली सातमाई काय आहे हे त्याला गावाकडून आणि लंगड्या किन्ना काकांकडनं अगोदरच कळलं होतं. आणि नागोकाकांच्या तोंडून सातमाई बोलतात आणि ते जे सांगतात ते खरं होतं हे सुद्धा त्याला कळलं होतं. आणि आता सातमाई त्याला मिळणाऱ्या गुप्तधनाबद्दल सांगत होत्या. म्हणजे खरंच त्याला एखादा गुप्तधनाचा हंडा मिळणार होता का? पण असा विचार करणाऱ्या मुंगळ्याचा सातमाईंवर विश्वास नव्हता. म्हणून नंतर त्याबद्दल फारसा विचार न करता आपल्या कातळाच्या जमिनीतच खपत तो नागोकाकांचं बोलणं विसरून गेला होता. त्यावेळी आमच्या सातमाईंच्या वाड्यातल्या इरली काकूंचा गोंधळ तसाच चालू होता. आमच्या आजीने त्यांना खर्राट्यानं मारल्यापासून इरली काकूंनी आजीशी बोलणं टाकलं होतं. त्या वाड्यात फक्त आमच्या आनंदी आत्याशी जेवढ्याच तेवढं बोलत आणि जेवायला आलेल्या आपल्या नवऱ्याला कोणाच्या ना कोणाच्या चहाड्या सांगून त्या सतत त्याचा जीव खात. तेव्हा काकूच्या तब्येतीकडे बघून आमचे रामदास काकासुद्धा त्यांचं बोलणं निमूटपणे ऐकून घेत. हल्ली तर सतत त्यांच्याशी आपल्या सर्वांसमोर आजीनं इतकं मारलं तरी एका शब्दानं तुम्ही आपल्या आईला काही बोलला नाहीत म्हणून भांडत त्या सतत रडत राहत होत्या. आता या त्यांच्या सगळ्या प्रकाराला काकांबरोबर आमचा संपूर्ण वाडासुद्धा वैतागला होता. वाड्याची शांतीच काकूने घालवलेली होती. आमच्या तुकादादाचा पाय आता जरी दुखत असला तरी तो बरा झाला होता. आमचे आबा पाटील आणि रामाकाकू दर 15 दिवसांनी आपल्या जीपमधनं कोल्हापूरहून आपल्या लेकीला पाहायला आमच्या वाड्यात येत आणि नंतर कोणाशी न बोलता कोणाचाही निरोप न घेता निघून जात. अगदी आमच्या आजीचा सुद्धा मान त्यांनी ठेवलेला नव्हता. खरं पाहता त्यांच्या आणि रामाकाकूंच्यामुळे आमच्या सातमाईंच्या घराण्याची प्रथा मोडली गेली होती. पण त्यांचा सातमाईंपेक्षा डॉक्टरांवर जास्त विश्वास होता ना. आता त्यांचं जाऊ द्या, पण इरली काकूंना, रामदास काकांना आमच्या वाड्याची प्रथा माहीत असतानासुद्धा त्यांनी आबाचं आणि डॉक्टरांचं ऐकलं आणि हा सगळा अनर्थ झालेला होता. त्यात खरं तर आमच्या कोणाचा दोष नव्हता. सातमाईंची प्रथा मोडल्यामुळे आमचा सखा असा ना तसा जाणारच होता आणि हे अगोदरच नागोकाकांना माहिती होतं, कारण सखावर सातमाईंच्या रक्षणाचा पदरच नव्हता. पण हे सगळं रामायण त्या इरली काकूंना परत परत सांगणार कोण? त्या आपल्या एकच घोषा लावत होत्या की त्या सरस्वतीने माझा सखा खाल्ला. आता मात्र इरली काकू त्यांची ही सगळी नाटकं आपल्या चुलीसमोर सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात करायच्या, पण त्या ओसरीवर कधी आल्या नाहीत. श्रोते हो, हे होतं सातमाईंचं रान या कादंबरीच्या दुसऱ्या भागाचं पुढचं प्रकरण. या पुढचं प्रकरण उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.